डिस्टर्ब करते मला, ते पण फॅन डिस्टर्ब करते रे, बंद कर त्याला. कांबळे जे डिस्टर्ब करते त्याला मी बंद केलंय, आहे की नाही? तुला बंद करू शकत नाही, तू शांत बस. ऐका, एक पॉइंट असा आहे, ऍक्च्युली मी ऍप्लिकेशन स्टार्ट करायला पाहिजे, बरोबर ना? पण जे इक्वेशन लिनियर नाहीत, म्हणजे थोडस मी डीप मध्ये सांगणार आहे त्याला. बराच दिवस झाला ना ऍप्लिकेशन स्टार्ट करायला पाहिजे होतं. मला सांगा बरं, एलिमिनेशन मेथड येते, ग्राफिकल मेथड, क्रॅमर्स रूल, पण काही इक्वेशन तुम्हाला मी 1/x + 1/y = समथिंग अशा फॉर्म मध्ये दिलेले होते. ते तुम्ही सॉल्व्ह केलेत का म्हणा ना? नाही केले ना? नाही केले? केलेत. अशा इक्वेशनला कोण कोण ऍब्सेंट होतं रे? 1/x + 1/y घेतलेत का मी इक्वेशन्स? नाही घेतले ना? ज्यांनी सोडवायला सांगितलं होतं मी, बरोबर ना? ठीक आहे. आजच्या लेक्चर मध्ये एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, तो पॉइंट लक्षात घ्या. ओल्ड सिलेबस मध्ये आता सध्या स्किप केलेला पॉइंट आहे, तो पॉइंट ओल्ड सिलेबसला आहे. आणि मी पाठीमागं ग्राफिकल मेथड अँड क्रॅमर्स रूल मध्ये थोडंसं त्याचं इंट्रोडक्शन दिलं होतं. जर मी ग्राफ काढत असेल तर 3 प्रकारचा ग्राफ निघू शकतो, बरोबर ना? त्याच्यातला एक प्रकार सांगितला होता की त्या 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतील. दुसरा प्रकार सांगितला होता की 2 लाईन्स कशा असतील? पॅरलल. आणि तिसरा ग्राफ अशा प्रकारे येऊ शकतो की ऍक्च्युली त्या दोन्ही लाईन एकमेकांवरती ओव्हरलॅपिंग होतील, बरोबर ना? त्याच्यासाठी 3 कंडिशन सांगितल्या होत्या, बरोबर? ऍक्च्युली त्या पॉइंटचं नाव आहे कंडिशन ऑफ कन्सिस्टन्सी इन इक्वेशन्स, बरोबर ना? कंडिशन ऑफ कन्सिस्टन्सी इन इक्वेशन्स. ऍक्च्युली काही वर्ड असे असतात की स्लिप ऑफ टंग्स होऊन जातात. कच्चा पापड पक्का पापड, बरोबर असतं, तर मग तर होत नाही. तर सांगायचं काय की त्याच्यावरती मला थोडीशी रिव्हिजन करायची होती. करायची का पुढे चालायचं? ठीक आहे ना? पण मला वाटतं की एमसीक्यूज मध्ये असा क्वेश्चन येतो तर मग थोडंसं एक 10 मिनिट वेळ द्यायला काय फरक पडत नाही. आणि सीबीएसईच्या बुक मध्ये आणखीन तो सिलेबस मध्ये हा पॉइंट आहे. मग आपल्या काढून टाकलाय, मग आपण एक्स्ट्रा कशाला शिकत बसायचं, बरोबर ना? पण थोडंसं एक्स्ट्रा शिकल्यानं काय फरक पडत नाही, 1 मार्क आपला कदाचित वाचू शकतो. चला, आपण पण आपल्या लेक्चर मध्ये कन्सिस्टन्सी ठेवावी. कंडिशन ऑफ कन्सिस्टन्सी इन इक्वेशन्स. इथं काय दिलंय बघा, सायमल्टेनियस इक्वेशन्स आर सेड टू बी कन्सिस्टंट इफ दे हॅव सोल्युशन. कन्सिस्टन्स कशाला म्हणायचं सांगा? ज्या 2 इक्वेशनला काय असतं? सोल्युशन असतं. ज्या 2 इक्वेशन्सला काय असतं? सोल्युशन. मग 3 टाईपचा ग्राफ बघितला आपण. एका ग्राफवरती 2 लाईन काय होतात? इंटरसेक्ट होतात. एका ग्राफवरती 2 लाईन कशा असतात? पॅरलल. आणि एका ग्राफवरती ऍक्च्युली त्या दोन्ही लाईन एकमेकांवरती असतात, ओव्हरलॅपिंग होतात. अशा प्रकारचे आपण ग्राफ बघितले, बरोबर ना? अशा प्रकारचा ज्यावेळेस ग्राफ येतो त्यावेळेस ते इक्वेशन्स कसं आहे? कन्सिस्टन्स आहे. कसे आहे? आणि अशा प्रकारचा ज्यावेळेस ग्राफ येतो त्यावेळेस इनकन्सिस्टन्स. लक्षात आलं का? मग आपण काल क्रॅमर्स रूल बघितला. क्रॅमर्स रूल बघत असताना हे इक्वेशन a1x + b1y = c1 and a2x + b2y = c2 हे इक्वेशन सॉल्व्ह केल्याच्या नंतर x आणि y च्या व्हॅल्यूज आपल्याला भेटल्या. x ची व्हॅल्यू काय भेटली होती? dx अपॉन d, बरोबर ना? मग dx काय? a1 b1, सॉरी d काय आहे? a1 b1 a2 b2 आणि dx काय? c1 b1 c2 b2. मग इथं c1 b1 दिसतंय बघा कुठेतरी. जर ते या फॉर्म मध्ये ऍक्च्युली x ची व्हॅल्यू इथं जे दिसते ना मांडली तर काय होईल? c1 b1 c2 b2 अपॉन a1 b1 a2 b2 अशी तुम्हाला इक्वेशन मिळेल. क्रॅमर्स रूल बघितले ना आपण. ज्यावेळेस a1x + b1y = c1 and a2x + b2y = c2 हे आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू ह्या फॉर्म मध्ये मिळतील ना? हे आपण शिकलो. पण याच्यापेक्षा आपण पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय की दिलेल्या इक्वेशन मध्ये ते 2 ग्राफ्स
दिलेले जे काही इक्वेशन्स आहेत ना त्याच्यापासून तयार होणारा जो काही ग्राफ आहे ना तो ग्राफ कसा आहे, दोन लाईन इंटरसेक्ट होतात का, पॅरल आहेत का ओव्हरलॅपिंग आहे. हे कधी असतं, ज्यावेळेस ते दोन इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करतो. ऍक्च्युली सॉल्व्ह न करता बरं का, a1/a2 इज नॉट इक्वल टू b1/b2 अशा कंडिशन भेटतात, त्याचे कोएफिशियंट अशा फॉर्म मध्ये भेटतात, त्याचा रेशो इक्वल नसतो. कशासोबत, a1/a2 चा रेशो b1/b2 च्या इक्वल नसतो. त्यावेळेस ते दोन लाईन एकमेकांना काय होतील, इंटरसेक्ट होतील आपण सांगितलं. आणि हे ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो ना बाळांनो, की आपल्याला अशा प्रकारचा ग्राफ मिळतो. आता इथं एक लाईन आहे, ही दुसरी लाईन दोन्ही ठिकाणी इंटरसेक्ट झालेत. तो पॉइंट कुठला, 2,1. मग हे कसं आलं की बाबा x प्लस y इज इक्वल टू 3 हे एक नंबर इक्वेशन आहे. आणि दुसरं इक्वेशन काय आहे, x मायनस y इज इक्वल टू 1 हे 2 नंबरचं इक्वेशन आहे. इथं आपल्याला a1 ची व्हॅल्यू काय मिळते, a1 काय असतो, x चा कोएफिशियंट असतो. b1 ची व्हॅल्यू काय मिळते, 1. आणि c1 ची व्हॅल्यू काय आहे, 3. कंपॅरिझन केलं ना आपण, हे रिव्हिजन चालू आहे. इकडे काय आहे, a2 इज इक्वल टू 1, b2 इज इक्वल टू -1 अँड c2 इज इक्वल टू 1. पण a1/a2 इज इक्वल टू 1/1 आहे आणि b1/b2 इज इक्वल टू 1/-1 म्हणजे थोडक्यात इथे मायनस साइन घ्या. हे 1/1 आणि 1/-1 हे इक्वल आहे का, म्हणजे आपल्याकडे काय भेटलं, a1/a2 इज नॉट इक्वल टू b1/b2 भेटलं. ज्यावेळेस ही कंडिशन आपल्याकडे येते त्यावेळेस आपल्याला मिळणारा जो ग्राफ आहे तो असा मिळतो. बरोबर ना, आपण हा इक्वेशन सॉल्व्ह केलेत का, असं ग्राफ तुम्हाला फक्त शो केलाय मी, बरोबर ना. हे ग्राफ ऍक्च्युअल ग्राफ काढला होता का, मी नाही काढला, परंतु जर काढला तर असा येतो. म्हणजे आपण विदाउट सॉल्विंग ऍक्च्युअल गिव्हन इक्वेशन्स आपल्याला कशा प्रकारचा ग्राफ मिळतो हे आपण ह्या कंडिशन वरती बघू शकतो. कंडिशन नंबर फर्स्ट काय, a1/a2 इज नॉट इक्वल टू b1/b2 अशी जर कंडिशन आली किंवा असं जर आपल्याकडं दिलेल्या व्हॅल्यूज वरून, दिलेल्या इक्वेशन्स वरून ही कंडिशन आली तर आपण असं समजायचं की त्या इक्वेशनला किती सोल्युशन आहे, 1 सोल्युशन. जर आपल्याकडे एक सोल्युशन असेल तर काय की द इक्वेशन्स आर कन्सिस्टंट अँड हॅव अ सोल्युशन, म्हणजे कसलं सोल्युशन आहे, युनिक सोल्युशन, त्याला एकमेव सोल्युशन मिळणार आहे. आपल्याकडं दुसरी एक कंडिशन आहे, जर a1/a2 इज नॉट इक्वल टू b1/b2, बरोबर ना, a1/a2 इज इक्वल टू b1/b2 इज नॉट इक्वल टू, ते इक्वल नसेल कशासोबत, c1/c2 सोबत, तर मिळणारा जो काही ग्राफ आहे त्याला ऍक्च्युअली कशा लाईन्स असतील रे, पॅरलल टू इच अदर. आणि जर दोन लाईन पॅरलल असतील तर इथं काय म्हणता येईल, नो सोल्युशन. त्या इक्वेशन्सला काय नाही, सोल्युशन नाही. त्याचा एक मी ग्राफ काढलाय, तुम्ही तो ग्राफ बघू शकता. बघा इकडे लक्ष द्या, a1 ची व्हॅल्यू काय आहे, a2 ची व्हॅल्यू काय, 2/2 म्हणजेच काय रे, 1/1. b1 ची व्हॅल्यू काय, b2 ची व्हॅल्यू काय, मायनस मायनस गेट कॅन्सल, 1/1. बरोबर ना. c1 ची व्हॅल्यू काय, c2 ची व्हॅल्यू काय, मायनस मायनस गेट कॅन्सल, 1/4. इथं काय आलं रे, 1/1 आणि 1/4 म्हणजे a1/a2 इज इक्वल टू b1/b2 आहे ना इक्वल. हे इक्वल नाही कशासोबत, c1/c2 सोबत. अशी ज्या वेळेस कंडिशन येते त्यावेळेस त्या दोन लाईन कशा असतील, पॅरलल असतील. हे तुम्हाला एक लक्षात येईल, बरोबर. आणि तिसरी कंडिशन काय आहे की जर दिलेल्या इक्वेशन मध्ये a1/a2 b1/b2 आणि c1/c2 हे ऑल रेशोज आर इक्वल, देन काय असेल बघा, त्या दोन इक्वेशन्सला मेनी सोल्युशन्स असतात आणि त्याचा ग्राफ कसा येतो, ओव्हरलॅपिंग. म्हणजे हा ग्राफ, ही एक लाईन झाली, ही लाईन कुठल्या इक्वेशनची आहे, x - y इज इक्वल टू -2 आणि दुसरं इक्वेशन दिलं 2x - 2y इज इक्वल टू -4 आणि हे दोन्ही लाईन्स काढल्या तर ते एकमेकांवरती येतात, ओव्हरलॅपिंग होतात, त्याला काय असतील, मेनी सोल्युशन्स. आणि एक क्वेश्चन दिला जातो तुम्हाला, तो क्वेश्चन 2 मार्काचा असतो. क्वेश्चन काय म्हणतो बघा, विदाउट ऍक्च्युअल सॉल्विंग द सायमल्टेनियस इक्वेशन्स, आपण ते इक्वेशन सॉल्व करायचे नाही. इक्वेशन्स गिवन बिलो, डिसाइड विच सायमल्टेनियस इक्वेशन्स हॅव युनिक सोल्युशन, नो सोल्युशन अँड इन्फिनाइटली मेनी सोल्युशन. जर खाली दिलेलं जर इक्वेशन्स असेल तर कुठल्या इक्वेशनला
किती सोल्युशन्स आहेत, एक सोल्युशन आहे, मेनी सोल्युशन आहे का सोल्युशन नाही, हे तुम्ही सांगा. मग सांगत असताना ते सॉल्व्ह करायचंय का, विदाउट ऍक्च्युअली सॉल्विंग, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह न करता हे इक्वेशन्स बघायचे. सगळ्यात पहिलं मला असं वाटतं की तो साईन माझ्याकडून राहिला, बरोबर ना, साईन राहिले, इथं प्लस असावं किंवा मायनस असावं, मी प्लस घेतो. चालतंय, चालतंय ना. चला, इथे A1 ची व्हॅल्यू काय आहे 3, B1 ची व्हॅल्यू काय आहे +5, बरोबर ना, प्लस साईन नाही लिहिलं तरी चालते 5, आणि C1 ची व्हॅल्यू काय आहे 16, बरोबर करे. इथं काय रे बाळांनो, A2 ची व्हॅल्यू, A2 इज इक्वल टू 4 आणि B2 इज इक्वल टू, रिपीट सांगा, आणि C2 इज इक्वल टू 6. मग इथं A1 अपॉन A2 काय रे, A1 अपॉन A2 इज इक्वल टू 3 अपॉन 4 आणि B1 अपॉन B2 इज इक्वल टू -5 अपॉन 1. ऍक्च्युली मायनस वरी लिहिलं तरी चालतंय. हा रेशो इक्वल आहे का, नाही. हिअर A1 अपॉन A2 इज नॉट इक्वल टू B1 अपॉन B2. जर असं असेल then the given equations have unique solution, one solution. लक्षात आलं का, आपण इक्वेशन सॉल्व्ह केलं का, ग्राफ काढला का, नाही. एक्स वायच्या व्हॅल्यूज काढल्या का रे, नाही ना काढल्या. त्याच्यामुळं आपण हे इक्वेशन सॉल्व्ह न करता किती सोल्युशन्स आहेत आपण डिसाइड करू शकतो. त्याच्यासाठी किती कंडिशन गरजेचे आहेत, 3. रिपीट 31 सेकंदामध्ये रिवाइज करू. जर दिलेल्या इक्वेशनला A1 अपॉन A2 इज नॉट इक्वल टू B1 अपॉन B2 असेल तर काय असतील, किती सोल्युशन्स असतील, 1 सोल्युशन, बरोबर. जर आपल्याकडं दिलेल्या इक्वेशन मध्ये A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 इज नॉट इक्वल टू C1 अपॉन C2 असेल तर त्या दोन लाईन कशा असतील, पॅरलल असतील. किती सोल्युशन्स असतील, नो सोल्युशन. अँड लास्ट, जर A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 इज इक्वल टू C1 अपॉन C2 असेल तर त्या दोन लाईन्स ओव्हरलॅप होतील, इन्फिनाइटली मेनी सोल्युशन्स. समजलं तुम्हाला इथपर्यंत. हा आउट ऑफ सिलेबस पॉइंट आहे, मी थोडासा रिवाइज केला. रिवाइज का केला, फक्त तुम्हाला MCQ मध्ये क्वेश्चन विचारू शकतात म्हणून केला. तर नेक्स्ट पॉइंट आहे 1.4, त्याच्याकडे आपण लक्ष देऊ. चालतंय, चालतंय. मला असं वाटतं की तुमच्याकडे मी पहिली प्रिंट दिलेली आहे, ती प्रिंट मला आहे का, एखादी मिळेल माझ्याकडे, आहे का. चला, एक 30 सेकंदासाठी सगळे उभा राहा, उभा राहा बरं. उभा राहा की, जिवंत उभा राहा, झोपून नको. असंच केलं का.